जय शिवराय मित्रांनो शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, ट्रॅक्टर चालित अवजारं, बियाणं, सिंचन साधने, सुविधा, अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना राबवली जाते। याच्यानंतर काय आता शेतीला सौर कुंपण देण्यात येत आहे। अशा सर्व बाबी या ठिकाणी राबवल्या जातात। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केले जातात, परंतु काही पर्टिक्युलर बाबीच्या लॉटरी त्या लाभार्थ्यांना लागत नाही। त्याच्यामुळे मग बराच सारा त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो। योजनामध्ये भ्रष्टाचार आहे, लॉटरीज लागत नाही, अर्ज भरून काय फायदा वगैरे वगैरे। परंतु या सर्व बाबीवरती एक महत्त्वाची अशी बाब आहे, ती म्हणजे आपण केलेला अर्ज बरोबर आहे का। मग बरेच जण म्हणतात त्याच्यामध्ये काय गाव निवडायचं, बाब निवडायची, क्लिक करायचं, सबमिट करायचं आणि पेमेंट करायचं झालं। आता एका वर्षामध्ये एकदा 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट केलं तर पुन्हा पेमेंटही करावं लागत नाही। मग याच्यामध्ये अर्ज करणाऱ्याला वाटतं फक्त नाव निवडा, योजना निवडा आणि सबमिट करा आणि आपण अर्ज केला म्हणजे आपण पात्र व्हायलाच पाहिजे, असं होत नाही। याबद्दल आपण यापूर्वी एक सविस्तर असा व्हिडिओ बनवला होता की का मिळत नाही योजनांचा लाभ, परंतु ते एक लाईव्ह असल्यामुळे बऱ्याच जणांना याच्यामध्ये डेमो दिसला नाही की नेमकं काय चुकतंय, चुकलं तर कसं दुरुस्त करायचंय, आणि हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, योजनेचा अर्ज करत असताना आपलं प्रोफाईल हे 100% भरलेलं असणं गरजेचं आहे। सर्वांना माहिती आहे, सर्वजण प्रोफाईल 100% भरतात। मग याच्यामध्ये बऱ्याच जणांची पुन्हा जमीन त्याच्यामध्ये कमी लावलेली असते, जमीन जोडायची असते, जमीन जोडता येत नाही, जोडलेली जमीन चुकीच्या पद्धतीने जास्त लागलेली असते, तेवढी जमीन नसते, त्या जमिनीचा सातबारा आपल्याकडे नसतो, मग पात्र होऊनही पुन्हा त्या योजनेचा लाभ घेता येत नाही। अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रोफाईल आपलं एकदम दुरुस्त असणं गरजेचं आहे। मग बरेच जण प्रोफाईल दुरुस्त करायला जातात तर प्रोफाईल दुरुस्त होत नाही, पिकाचा तपशील एडिट होत नाही, जमीन तपशील एडिट होत नाही। मग याच्यावरती काय उपाय करायचा हे सुद्धा आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रोफाईल 100% भरत असताना आपल्या जमिनीची माहिती पूर्णपणे याच्यामध्ये जोडलेली असणं गरजेचं आहे। जमिनीची माहिती जोडलेली असताना त्याच्यामध्ये सिंचनाचं साधन काय आहे, तुमच्याकडे विहीर आहे का, बोर आहे का, इतर शेततळ आहे का, नसेल तर नाही आहे, आणि असेल तर काय आहे, त्याच्यातून तुम्ही पाणी कशा प्रकारे उपसा करता, तुमच्याकडं डिझेल पंप आहे का किंवा मोटर आहे का, सोलर पंप आहे का, ही सगळी माहिती भरावी लागते। तुम्ही पिकं कुठली घेता, ज्याप्रमाणे तुम्ही ई पीक पाहणी करता त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक वर्षी याच्यामध्ये पिकाचा तपशील बदलू शकता। बहुवार्षिक पिकं आहेत, उन्हाळी पिकं आहेत, रब्बी पिकं आहेत, खरीप पिकं आहेत। जसं की कांदा चाळीसाठी अर्ज केला आणि पिकाच्या तपशीलमध्ये कांदा जोडलेलाच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते लाभार्थी कांद्या चाळीचे अर्ज भरून असेच पडून राहतात। त्यामुळे पिकाचा तपशील सुद्धा याच्या अंतर्गत अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यानंतर तुम्ही सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे का, तुमच्याकडे आहे का, असेल तर ते कुसुमच्या अंतर्गत घेतलं आहे, हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला देता येतं। तुमच्या बँकेचा तपशील एडिट करता येतो, तुमच्या वैयक्तिक जी काही माहिती आहे, कौटुंबिक तपशील आहे। आता कौटुंबिक तपशील सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत विविध कृषी अवजाराच्या बाबीसाठी अर्ज करत असाल आणि तुम्ही कौटुंबिक तपशील जोडलेला असेल तर त्या कौटुंबिक तपशिलामध्ये जोडलेल्या माहितीच्या आधारे जर एखादा RC बुक तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामधून देऊ शकता। या सगळ्या बाबी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळे प्रोफाईल याच्या अंतर्गत जर पूर्ण असेल आणि व्यवस्थित भरलेला असेल तरच कृषी योजनांचा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळतो। अन्यथा तुम्ही प्रोफाईल काहीतरी करून तुम्ही जर त्याच्यामध्ये अर्ज करायचा म्हणून जर केला तर तुम्हाला याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र लॉटरीमध्येच केलं जात नाही। मग पुढच्या प्रक्रियेमध्ये तर आणखीन 12 भानगडी त्याच्यामध्ये होतात। मित्रांनो, आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की आता मला जमीन ॲड करायची किंवा मला जमीन डिलीट करायची, परंतु मी जमीन डिलीट करायला जातो त्यावेळेस मला याच्यामध्ये ॲडही करता येत नाही किंवा डिलीट करता येत नाही। आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, याच्यावरती महाडीबीटीच्या फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्ही बायोमेट्रिक OTP किंवा तुमचं युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। आता याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता, वरती तुम्हाला एक ऑप्शन दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक तपशील आहे। आता या वैयक्तिक तपशीलच्या अंतर्गत पहिली बाब आहे तुमच्या आधारनुसार माहिती अपडेट करायची, ही सुद्धा प्रत्येकानं करणं गरजेचं करायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात बँकेचा तपशील आहे आणि याच्यामध्ये शेवटची ऑप्शन आहे ती म्हणजे तुमच्या जमिनीचा तपशील। आता जमिनीच्या तपशीलमध्ये जर तुम्ही पूर्वी जमीन जोडलेली असेल आणि नवीन जर जमीन त्याच्यामध्ये ॲड करायची असेल तर तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये जमीन ॲड करता येत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या काही बाबीसाठी अर्ज केलेला असेल त्या सर्वच्या सर्व बाबी तुम्हाला पूर्णपणे हटवाव्या लागतात। आता याच्या अंतर्गत तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये काय काय बाबी त्या पाहायच्यात, त्या बाबी तुम्हाला एक एक करून डिलीट करावं लागते। आता डिलीट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवला जातो, बाब डिलीट होते। दुसरी बाब असेल डिलीट करा शकता, तिसरी असेल शेवटची बाब डिलीट करताना तुम्हाला सांगितलं जाईल तुमचा पूर्णपणे या 2024-25 मधला अर्ज हटवण्यात येते, तुम्हाला मंजूर आहे का, हो करून तुम्ही ती बाब सुद्धा डिलीट करू शकता।
आता मी अर्ज केलेल्या बाबीमधील किंवा पेड पेंडिंगमधील, आता बऱ्याच जणांचे पेमेंट न केल्यामुळे पेंडिंगमध्ये पडून राहतात, अशी कुठलीही बाब त्या ठिकाणी नसावी. आणि अशा प्रकारे ह्या सर्व अर्ज केलेल्या किंवा पेमेंटसाठी सिलेक्ट केलेल्या बाबी हटवल्यानंतर तुम्ही पुन्हा जर जमिनीच्या तपशीलमध्ये आला तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला याच्यामध्ये जमिनीचा तपशील जोडता येतो. पण आता समजा पूर्वीचा जो जमिनीचा तपशील आहे, आता समजा एखाद्यानं कोणी 2 हेक्टर जमीन जोडलेली आहे, परंतु त्यानं विक्री केली, आता त्याच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे, 7/12 1 हेक्टरचा आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुन्हा त्रास होत आहे. आता जमीन 1 हेक्टर करण्यासाठी जर एडिट करायला गेला तर तुम्हाला ती जमीन एडिट करू दिली जात नाही किंवा डिलीटही करू दिली जात नाही. क्यों? कारण तुम्ही त्या जमिनीवरती ऑलरेडी तुमच्या पिकाचा तपशील जोडलेला आहे. मग आता तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा काय करावं लागणार आहे की तुमची जे काही पिकाचा तपशील जोडलेला असेल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी इरेज करावं लागणार आहे. आता वैयक्तिक माहितीच्या खाली तुम्ही जर पाहिलं तर पिकाचा तपशील सादर करा नावाची बाब आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. या बाबीवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला काय की तुम्ही जे काही पिकं जोडलेली आहेत ती दाखवली जातील, ती पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी हटवायची. तर ही पिकं हटवल्यानंतर तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणी ब्लँक होणार आहे, म्हणजे तुम्ही जेवढी काही पिकं जोडलेली होती ती सगळी पिकं त्याच्यामधून काढून टाकायचे. आता ही पिकं हटवल्यानंतर तुम्ही पुन्हा जर वैयक्तिक तपशीलमध्ये आला तर तुम्ही या ठिकाणी आता जमीन जोडूही शकता आणि जमीन हटवू शकता. आता कमी जमीन करायची असेल तर तुम्ही जमीन हटवू शकता, दुसरा सर्वे नंबर जोडायचा असेल जोडू शकता. तुम्हाला याच्यामध्ये नवीन जमीन जोडायची, नवीन जमीन जोडू शकता. आहे या जमिनीमध्ये एडिट करायचं असेल तर ही जमीन एडिट करू शकता. आता याच्यामध्ये नवीन जमीन जोडायची असेल, तुम्हाला एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन एका विचारलं जाईल, एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन असेल तर तुम्ही हो करून सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या गावाची जमीन निवडू शकता. अर्ज करताना सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या गावाचे ऑप्शन येतील, वेगवेगळे सर्वे नंबरचे ऑप्शन येतील, किंवा एकाच गावामध्ये जमीन असेल तर एकाच गावाच्या जमिनीला हो करून तुम्ही वेगवेगळे सर्वे नंबर सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. जेवढी जमीन आहे तेवढी जमीन निवडायची. आता जमीन निवडत असताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला तुमच्या खाते नंबरनुसार असलेलं जे काही क्षेत्र आहे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर एकूण क्षेत्र, त्याच्यानंतर सामायिक क्षेत्र आहे का विचारलं जातं, नसेल त्याला 0 ठेवायचं आहे. याच्यानंतर सिंचनाखालील क्षेत्र आणि कोरडवाहू क्षेत्र. सिंचनाखालील क्षेत्र जर समजा 1 हेक्टर टाकलं आणि तुमची 2 हेक्टर जमीन असेल तर 1 हेक्टर ऑटोमॅटिक कोरडवाहू दाखवता. 2 हेक्टरपैकी तुम्ही 1.5 हेक्टर जर सिंचनाखाली दाखवलं तर अर्धा हेक्टर ऑटोमॅटिक कोरडवाहू दाखवतं. त्याच्यामुळे या बाबी सुद्धा याच्यामध्ये निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे. ती अशी बाब करून तुमचा हा जमिनीचा तपशील ॲड करायचा आहे. आता जमिनीचा तपशील ॲड केल्याबरोबर तुम्हाला त्याच गावामध्ये दुसरा सर्वे नंबर जोडायचा आहे का, किंवा तुम्हाला इतर गावामध्ये दुसरा सर्वे नंबर जोडायचा विचारलंच आहे. जोडायचं असेल तर हो करू शकता, त्याच गावामध्ये दुसरा सर्वे नंबर असेल तर जोडू शकता, नसेल तर पुढे जावरती क्लिक करायचं आहे. आता पुढे जावरती क्लिक केल्याबरोबर काय होईल की तुमचा जो काही पिकाचा तपशील आहे तो लगेच तुम्हाला सिलेक्ट करायला सांगितलं जाईल. आता तुम्ही जो काही सर्वे नंबर निवडलेला असेल, 1 असेल किंवा 10 असतील, जे काही असेल किंवा एकापेक्षा जास्त गावामध्ये असेल, त्या सर्व पिकांचा तुम्हाला तपशील जोडावा लागेल. खरीप आहे, रब्बी आहे, बहुवार्षिक आहे, उन्हाळी आहे, याच्यामधून तुम्ही जी पिकं घेता ती पिकं तुम्हाला याच्यामध्ये निवडावी लागणार आहेत. आता याच्यामध्ये समजा खरीप निवडलं तर खरीपमध्ये तुम्ही नगदी पिकं घेताय, तेलबिया घेताय, फळबाग आहे, काय जे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं जाईल. त्याच्यामधून तुम्ही जे काही पीक घेत असाल ते पीक सिलेक्ट केल्यावर, जसं तुम्ही आता तेलबिया केलं तुम्हाला सोयाबीन वगैरे दाखवलं जाईल. फळपिकं केली तर वेगवेगळी फळपिकं दाखवली जातील. नगदी पिकं केली, अन्नधान्य केलं, ज्वारी हरभरा दाखवलं जाईल. आता याच्यामध्ये आपण खरीप निवडलंय, तेलबिया केलं, सोयाबीन. आता तुम्ही बहुवार्षिक केलं, आंबा फळबाग केले, ओके. त्यानंतर तुमचं उन्हाळी कांदा सिलेक्ट केला, तुमचं रबीला काय समजा हरभरा आहे, अन्नधान्याच्या अंतर्गत तुम्ही हरभरा निवडला. अशा जे काही पिकं असतील ती पिकं तुम्हाला याच्यामध्ये निवडायचे. आता पिकाच्या अनुषंगाने ज्या बाबीचा लाभ तुम्हाला दिला जातो त्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी पुढे योजनेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. कारण प्रोफाईलमधला हा माहिती तुम्हाला लॉटरीमध्ये पात्र करण्यासाठी सुद्धा गरजेचे असते. आता ही सर्व माहिती तपशील ॲड केल्यानंतर तुम्हाला ती माहिती जोडायची आहे. दुसऱ्या गावातील वगैरे असेल तर तुम्ही ते पिकाचा तपशील तुम्हाला जोडण्यासाठी सांगितलं जाईल. आता याच्याबरोबरच एक महत्त्वाची अशी जी बाब आहे पिकाचा तपशील जोडल्यानंतर सुद्धा, ती म्हणजे तुमच्या सिंचनाच्या साधनाचा तपशील. इतर माहिती सादर करा म्हणून एक ऑप्शन दाखवलेली आहे. इतर माहिती सादर करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जर तुम्ही विहीर, बोर, नाला काय जे काय असेल ते जोडलेलं असेल तर तुम्हाला दाखवलं जाईल. नसेल जोडलं तर त्यावेळी ब्लँक दाखवलं जाणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये सिंचनाच्या साधनाचे जे तपशील जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला सिंचन साधने व सुविधाच्या अंतर्गत कुठल्याही बाबीचा लाभ दिला जात नाही. त्याच्यामुळे याच्या अंतर्गत तुम्हाला घटक तो जोडावा लागतो. किंवा याकडे विहीर काही नाही तर नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर विहीर असेल तर विहीर करू शकता, बोरवेल असेल तर बोरवेल, शेततळं, जे तुमच्याकडे सिंचनाचा पर्याय असेल ते तुम्ही निवडू शकता. आणि कोणतंच नसेल तर निरंक म्हणजे नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मात्र असेल तर मग तुम्ही कशा प्रकारे भिजवता, मग तुमच्याकडं डिझेल पंप आहे का, सोलर पंप आहे का, इलेक्ट्रिक पंप आहे का, ते तुम्हाला निवडावं लागेल. मग डिझेल पंप असेल तर किती HP आहे, किंवा सोलर पंप असेल तर किती HP आहे, इलेक्ट्रिक मोटर असेल तर किती HP आहे, तुम्ही भिजवता कशा प्रकारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेनगन, हे ते तुम्हाला त्या ठिकाणी सर्व विचारलं जाईल.
आणि तुम्ही जे याच्यामध्ये जोडाल ते तुम्हाला त्या ठिकाणी खाली तुमच्या तपशिलामध्ये जोडेल. आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे शेततळं असेल आणि तुम्ही शेततळ्यात तपशील जोडला असेल तर उद्या तुम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचनचा अर्ज केला तर ताबडतोब पात्र केलं जाईल. विहीर असेल तर ताबडतोब पात्र केलं जाईल. आता तुमच्याकडे विहीर आहे म्हणून तुम्ही केले आणि तुमच्याकडे पाईपलाईनसाठी अर्ज केला तर उद्या पाईपलाईनला तुम्ही पात्र होऊ शकता. तर अशा प्रकारे या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पिकाचा तपशील असेल, सिंचनाची साधनं असतील, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. बँकेचा काही तपशील चेंज करायचा असेल तर करू शकता. आता तर डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं त्यामुळे बँक तपशील नाही. तुमचा मोबाईल नंबर एडिट करायचा असेल तर वैयक्तिक माहितीमध्ये एडिट करू शकता. अशा प्रकारची ही जी काही माहिती ही तुम्हाला याच्यामध्ये एडिट करायची आहे, जोडायची आहे आणि अशा प्रकारच्या सर्व माहितीसह तुमचं प्रोफाईल 100% याच्या अंतर्गत भरलेलं असणं गरजेचं आहे. आधारनुसार डाटा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा व्हेरीफाय करू शकता. त्याचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला वैयक्तिक माहितीच्या तपशीलमध्ये दाखवले जाते आणि हे तुम्ही जर 100% याच्या अंतर्गत जर पूर्ण केलं तर तुम्हाला योजनांचा लाभ मिळण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार होऊ शकतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ मिळत नाही. योजनांचा लाभ का मिळत नाही याच्याबरोबर विचारणा केली जाते. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.